हाय गाइस, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. राहते तसं बस झालं. तर आज फ्रॅक्चर दिसतोय का तुम्हाला? फ्रॅक्चर आहे गाईज माझा हात. तर मी ते सांगणार आहे आमच्या Story vlog मध्ये time की मध्ये. हा कसं माझं फ्रॅक्चर झाला. तर नॉर्मल होतं, म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये आविष्कार होतं, तर आम्ही एक वीक गेलो नव्हतो. लाईक आम्ही रजिस्टर वगैरे केलं पण आम्ही नव्हतं गेलो त्या इव्हेंटला. त्यामुळे एक वीक आम्ही सुट्टी घेतलेली. आणि एक वीक नंतर म्हणजे आम्ही आम्ही सगळ्या मुलींनी गर्ल्सनी ठरवलं की जायचं कॉलेजला. मंडे होता त्या दिवशी. आणि एकदम नीट, म्हणजे मी घरातून नीट निघाले, युनिफॉर्म टाय वगैरे सगळं घातलेलं मी एकदम प्रॉपर. सिन्सिअरली आलेलो आम्ही. एक आठवड्यानंतर चाललोय म्हणून. तर मग मी अस्मिताला फोन केला की कुठे आहेस वगैरे. मी जवळ आली नारेगावच्या, म्हणजे आम्ही ज्या स्टॉपला उतरतो तिथं आम्ही जवळ आले. तर मग वगैरे ती बोलली हो मी पण येते. मी स्टॉपला उतरले, मी चालत येत होते. माझी बस अशी थोडी मागं थांबलेली स्टॉपपेक्षा. आणि मी रिक्षाने आलेलं त्यामुळे बरोबर स्टॉपला होते. ही बसने आलेली त्यामुळे बस थोडी माग होती. तर मग मला हिला माझा कॉल, हिने मला कॉल केला कुठे आहेस. तर मग मी हिला सांगितलं की मी असं येते वगैरे. आणि त्यानंतर हिचा कॉल ठेवला. 2-3 पावलं चालले असेल. 2 मिनिट झालेले, मोजून 2 मिनिट. तिचा मला परत कॉल बॅक आला की ना, हाय अस्मिता मी पडली, लवकर ये. हो, ज्याने मी पडले पण कशी म्हणजे दोरी होती आणि आय डोंट नो, म्हणजे थोडस उन्हामुळे मला असं थोडस चक्कर वगैरे आल्यासारखं झालं. काय झालं मला लक्षात नाहीये, पण दोरीत पाय अडकला यार माझा. दोरीत पाय अडकून मी पडले. अडकून पडली, फ्रॅक्चर. माझं डायरेक्ट फ्रॅक्चर झालं. म्हणजे फ्रॅक्चर म्हणजे हात फ्रॅक्चर नाही झाला. माझ्या बोट म्हणजे माझ्या हाताचे 2 मिडल फिंगर आणि रिंग फिंगर फ्रॅक्चर झालं. आणि तिकडचे लोक इतके मीन आहेत ना, म्हणजे लोक बघतात आहेत पोरगी पडलीये तरी कुणी आलं नाही उचलायला. म्हणजे एक आमच्याच कॉलेजचा मुलगा होता, त्याने असं पुढे जाऊन ओळखत नाही कोण आता माहित नाही. म्हणजे त्याने असं बघितलं पडलं, तसं थांबलेलं, असं बहुतेक तो वाट बघत होता विचार करत उचलू का नको, ही उठल का. पण मला उठता येत नाही. तो आला, त्याने माझी बॅग वगैरे घेतली, मग मी उठले. आणि माझा फोनचा डिस्प्ले पण गेला होता. मी माझा पूर्ण डिस्प्ले जायच्या आताच मी त्याला फोन लावला. मी त्याला बोलले की मागं या, इकडे पटकन. आणि मग लाईक ती आली. मला रडायला नव्हतं येत, पण मला अस्मिताला बघलं इतकं रडायला लागलं. मला समजवता पण येत नाही रडणारे माझी. थांब पुरं. मला इतकं लागलंय, माझं बोट हालत नव्हते, ते म्हणजे फ्रीज झाले ते बोट. आणि म्हणते रडू नको. त्यानंतर मग आम्ही माझ्या दीदीला वगैरे फोन केला. मग तिची दीदी घाबर. तिच्या दीदीला वाटलं आता काही खरं नाही, काहीतरी खूप मोठं ती कामाला गेली, ती ऑफिसला गेली होती. ती तिथून आली ऑटो वगैरे करून पटकन. माझ्यामुळे सगळ्यांना त्रास नाही. मग ती आली आणि तोपर्यंत आम्ही थांबलेलो. आमचं म्हणजे असं डिस्कशन चाललेलं. असं मी बोटीचे बघत होते उडून, असे म्हणजे होते का रडतीये. बोटला टच केला असं तरी रडतीये. असं हातात हात घेतलं तरी रडतीये. मला बघितलं तर रडते. आणि मेन फोनला बघितलं, फोन हिचा डिस्प्ले गेले. आणि मी असं फोन बघितलं, हिने फोनला बघितलं, माझ्या हातात असा फोन होता. फोनला बघितलं की अजून जास्त रडायला लागलं. माझा 1 महिना पण नव्हतं झालं, 10 दिवस पण नव्हते झाले, माझा डिस्प्ले लावला होता, नवीन डिस्प्ले लावला होता. आणि झालं, डिस्प्ले केला. मग ते झालं. मग नंतर तिची दीदी आली. मग तिची दीदीने बघितलं वगैरे आणि म्हणली नाही काय नाही झाले, नॉर्मल आहे. मग आम्ही तिथले छोटं जे म्हणजे क्लिनिक होतं तिथं गेलेलो. तिथं गेलो तर ते बोलले की एक्सरे काढावं लागेल, मे बी असं म्हणले. मग त्यांनी एक दवाखाना सजेस्ट केला त्याच एरियातला. तर मग आम्ही तिथं गेलो आणि मग बघितलं आम्ही. तर तिथं एवढी मोठी लाईन होती, एवढी मोठी. आणि हात असंच ठेवलं हिने. हात हलवत पण नाही, काय नाही, हे बोट असेच ठेवले. खूप त्रास होत होता, खूप जास्त त्रास होत होता त्या दिवशी, कारण की भाई. मग ते झालं. त्याच्यानंतरून हे गेले. मग त्याच्या जिजूने फोन केला, दिदीच्या नवऱ्याने म्हणजे. आणि ते बोलले की नवले हॉस्पिटलला जावा, आमच्या इथून नवले थोडं जवळ येतं आणि तिथं म्हणजे सगळं एकत्रच आहे ना, त्यामुळे मग ते बोलले की तिथं जावा. मग त्याच्यानंतरून मी म्हणले मी जाते कॉलेजला, आणि हे दोघे गेल्या. त्याच्यानंतर तो सांग. हा, मग त्यानंतर आम्ही तिथे गेलो वगैरे. तिथं इमर्जन्सीमध्ये आम्ही नाही चेक वगैरे केलं. आणि मग तिथं चेक केलं तर ते बोलले की नाही का एक्सरे वगैरे काढायला लागेल. आणि मेन म्हणजे काय झालं, म्हणजे ज्या बोटाला जास्त झालं होतं, म्हणजे माझ्या रिंग फिंगरला खूप जास्त झालं, आणि त्याच बोटामध्ये माझी रिंग होती. तर ते बोलले की सगळं पहिलं करायच्या अगोदर तुम्हाला तुमची रिंग काढावी लागेल. मला इतकं टेन्शन आलं की मला हात जरी लावला तरी इतकं दुखत होतं, आणि त्या हाताला जास्त झालं होतं. तर मग पूर्ण बोट असंच होतं, हे पूर्ण हो जास्त झालं होतं, सरळ होतं. म्हणजे कशी होती बोट मी दाखवतो.
ही अशी होती आणि ही थोडी खाली होती, पण हे हलकं हलकं वरती होत होतं, हे वरतीच हे होत नव्हतं. होतच नव्हतं, हे हालतच नव्हतं हा, म्हणजे असं. आणि त्या दिवशी कसं मंडे त्याचं होतं. हाड असं निसटल्यासारखं झालं हा, तर मग त्या दिवशी मंडे होता ना, आमच्याकडे कसं युजली मंडेला नाही का जे सोन्याचे वगैरे दुकान असतात ते आता बंद असतात. बंद असतात. तर मग इतकं आम्ही शोधलं त्यांनी तिथे गेले आणि ते काय म्हटले, सोना तू कळ काढावी लागल, डोळे बंद कर. आणि त्यांनी इतकं जोरात ती अशी कैची होती, कैची ती माझ्या बोटाच्या आतमध्ये टाकली, रिंग आणि बोटाच्या मध्ये. इतकं दुखलं मला, इतकं दुखलं. त्यानंतर मी ठरवलं ते कधीच रिंग्स घालायचे नाही हातात बाबा. उद्योग होता होतं ना, पूर्ण लेक्चर मध्ये रिंग शिजायची खेळत बसायची. आणि मग असं मग नंतर रिंग वगैरे घातली, त्यानंतर गेलो वगैरे. त्यांनी प्रत्येक चेक केलं डॉक्टरने, असं बोट वगैरे हलवून. नंतर मग माझा एक्सरे वगैरे काढला. एक्सरे काढला आणि त्याने थोड्या वेळात आले रिपोर्ट्स आले. आणि त्यानंतर मग ते बोलले की नाही का एक्सरे नाही का फ्रॅक्चर झालंय वगैरे. मिडल फिंगर जे सांगितलेलं ते बोलले तिथं जास्त नाही झालं, तिथं प्लास्टरने होऊन जाईल. रिंग फिंगरचं ते जास्त झाले तर तिथे तुम्हाला ऑपरेशन करायला लागलं. ते ऑपरेशनचं ऐकलं आणि मला इतकं परत रडायला लागलं, ऑपरेशन बापरे असं तसं. मग नंतर मग कारण ऑपरेशन कधी झालं नव्हतं. हा हो, तर मग आयडिया पण नव्हती भीती वाटली ना थोडंसं, एवढं तर सहन नाही होणार मला असं वाटलं. त्यानंतर मग थोडंसं आम्ही 1-2 विचारलं 1-2 जागी. तर मग एक जुने डॉक्टर म्हणजे आमच्या ओळखीचेच थोडे डॉक्टर होते, ते असे नाही का हाडांचेच डॉक्टर होते. ते म्हटले की नाही गरज नाहीये वगैरे असं करू. तर तेच मग आता मी त्या डॉक्टरकडे मी आता करते, म्हणजे चेकअप चालू तिथं आता मी कंटिन्यू केलंय. तर आता त्याच्यानंतर ती 1 वीक ऍबसेंट हो, होती. त्याच्या आधीचा 1 वीक आविष्कारचा आम्ही सगळे ऍबसेंट होतो. ओके, त्याच्यानंतर हिचा 1 वीक अख्खा गेला ऍबसेंट. आणि मध्ये मध्ये माझी अपॉइंटमेंट असते तेव्हा मी 2-2 दिवस तिथे 2 गेले. दिवस जात असते. म्हणजे त्यामुळे आणि आमचं ब्लॉग्स जे आम्ही बंद केले ना मध्ये मध्ये टाकायचं, त्यामुळे झालं सगळं प्रॉब्लेम. आणि माझं नाव सुद्धा डिफॉल्टर लिस्टला आलंय. नाही, माझं नाव सुद्धा डिफॉल्टर लिस्टला आलंय. तर मग मला आता डेली लेक्चर्स सगळे आता म्हणजे करावेच लागतील एक्झाम पर्यंतचे सगळे, कारण की आता आमच्या मेच्या एंडला लाईक समथिंग हा एक्झाम आहेत, नाही तर मग जूनच्या स्टार्टिंगला एक्झाम. सो करावेच लागतील, मजबुरी आहे. इतकं वापरे. आणि मला इतकं हात म्हणजे इतकं गरम होतं गरमीमध्ये, आणि इतकं मोठा प्लास्टर लावलाय, 2 बॉटल लागलाय, पण माझं पूर्ण हितपर्यंत प्लास्टर केलंय त्यांनी. हा, कारण की सपोर्ट पाहिजे ना, मग ते हलवून माझा हात ते स्वेलिंग झाली ना त्याच्यामुळे सुजले, म्हणून माझा हात असा पडतो खाली, तर त्याच्यामुळं पूर्ण सपोर्ट साठी हे केलंय. आणि तिच्या आता नख पण नाही वाढत आताच्या आता मेन प्रॉब्लेम, तिचे नख नाही वाढत. ती बिचारी, तिला टेन्शन आलंय नख का नाही वाढत. हा ना, दुखतं ते यार माझे कधी कधी ते दोन्ही बोट. दुखणारच आता, 1.5 महिन्याचं प्लास्टर सांगितलं त्यांनी. इतकं एका हाताने सुरू करायचं ते डॉक्टर्सनी एवढं ओढलं, म्हणजे नाही ऑपरेशन नाही केलं, ऑपरेशन नाही केलं. त्यामुळे ना ते डॉक्टरनी मला असं गंडवलं. त्यांनी असं दाखवलं की मी चेक करतो. दोन्ही बोट पकडली ना, अशी जोरात वडली. माझी बोट अशी होती, आता अशी झालीत, थोड्या दिवसात अशी होतील. बापरे, पण इतकं डेंजर. आणि त्यानंतर मग असं स्ट्रॅपिंग वगैरे केली, लाईक त्याची डॉक्टरची टेप असते ती वगैरे लावली. आता काय माहिती नेक्स्ट अपॉइंटमेंटला काय होतंय माझ्या बोटल सोबत. 2 दिवसांनी अपॉइंटमेंट आहे. परत जायचं आता 2-3 दिवसांनी, आता बघू. तर बाय बाय गाईज. बाय.